छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यावर्षी देखील आग्र्यात केली जाणार आहे आणि या आग्र्यातील शिवजयंतीचं आयोजन विनोद पाटील यांनी केलं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की हा सगळा सोहळा नेमका कसा असेल। पहिल्यांदा सांगा की आग्र्यात पुन्हा एकदा शिवजयंती साजरी करण्याचा काय तुमचा मानस आहे? बघा, मागच्याच आपण बघितलं शिवभक्तांचा प्रचंड संघर्ष झाला। माननीय दिल्ली उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला, राज्य सरकार त्याच्यामध्ये सहआयोजक झालं। यावर्षी देखील परवानगीची आम्ही मागणी केलेली नाही, अद्याप अजून परवानगी मिळाली नाही, मिळेल अशी अपेक्षा। छत्रपती शिवाजी महाराज हे नॅशनल हिरो आहेत आणि विशेषतः ते 18 पगड जातीचा तो राजा आहे, विशेषतः एका समाजाचा तो राजा नाही। आणि महाराजांचे जे विचार आहेत हे भारतवर्षामध्ये पोहोचवण्याचं काम आमचं अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान करतं आहे। यावर्षी देखील दिमागदार सोहळा आहे। महाराजांचा जन्म उत्सव सोहळा आम्ही त्या ठिकाणी दाखवणार आहोत। पाळणा, नंतर लेझर शो एक आकर्षण असणार आहे, महाराजांवरचं गीता असणार आहे, सांस्कृतिक नृत्य असणार आहे आणि मान्यवरांची त्याच्यामध्ये उपस्थिती राहणार आहे। या सोहळ्याचं खरोखर जर वैशिष्ट्य असेल तर 2 कोटीपेक्षा अधिक शिवभक्त याच्यामध्ये डिजिटली सहभागी होणार आहे। तो आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडियाच्या मालकीचा तो किल्ला असल्यामुळे फक्त 500 लोकांना आम्हाला परवानगी मिळालेली आहे आणि प्राथमिक स्वरूपात 500 शिवभक्त त्या ठिकाणी जाऊन जयंती साजरी करून थेट प्रशिक्षण 2 कोटी लोकांना आम्ही दाखवणार आहोत। कोण कोण अतिथी म्हणून उपस्थित असतील या कार्यक्रमात? राज्य सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे साहेब, राज्याचे मंत्री आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेब, तसेच मुख्य अतिथी म्हणून, विशेष अतिथी म्हणून छत्रपती उदयन महाराज देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आणि सर्व मान्यवर या सोहळ्याला उपस्थित आहेत। स्थानिक दिल्लीतले जे मराठा समाज आहे किंवा जे शिवजयंती साजरी करण्यासाठी येऊ शकतात त्यांनी कसं यायचं तिथे? हे बघा, परत एकदा स्पष्ट करतो, फक्त मराठा समाजाची जयंती नाही, 18 पगड जातीची जयंती। आम्हाला जे काही परवानगी मिळाले त्यांची नावांची यादी आम्ही या अगोदर आर्कोलॉजीला दिलेली आहे आणि सर्वांनी डिजिटली याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वेगवेगळ्या माध्यमातून याच्यात डिजिटली सहभागी व्हायचं आहे। धन्यवाद। हे होते विनोद पाटील आणि यावर्षी देखील आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि 19 फेब्रुवारीला ही शिवजयंती आपल्याला ऑनलाईन देखील पाहता येईल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।